How many moles of electrons are required for reduction of 3 moles of Zn2 plus to Zn? And how many Faraday of electricity will be required? सगळ्यात पहिला how many moles of electrons are required for the reduction of 3 moles of Zn2 plus to Zn? Standard reaction काय असते? Zn2 प्लस किती इलेक्ट्रॉन गेन करतो? 2 इलेक्ट्रॉन गेन करतो. त्यावेळी आपल्याला 1 मोल ऑफ झिंक कोणत्या स्टेट मध्ये मिळतं? तर सॉलिड स्टेट मध्ये. म्हणजे आपण इथं म्हणतो की 2 moles of electron produces 1 mole of what? Zinc. In which state? Solid state. आपल्याला किती मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन? 3 moles of zinc साठी विचारले. मग 3 moles of zinc in the solid state requires how many? X moles of electron. Common sense आहे. किती लागणार आहे? 3 moles of zinc ला 6. So 3 moles of zinc require 6 moles of what? Electron. आणि 6 mole of electron, then how many Faraday of electricity? आपल्याला माहित आहे, we know that 1 mole of electron म्हणजे काय असते? तर 1 Faraday of electricity असते. मग किती मोल ऑफ इलेक्ट्रॉन लागले? 6 मोल. मग 6 मोल ऑफ इलेक्ट्रॉन लागले तर म्हणजे किती लागणार आहे? 6 मोल ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे 6 फॅरेडे ऑफ काय लागणार आहे? तर इलेक्ट्रिसिटी. Therefore, to produce what? To produce 3 moles of zinc. To produce 3 mole of zinc, 6 Faraday of electricity is required. How much Faraday of electricity is required? 6 Faraday of electricity is required. लिहून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन बघा. तिथंच आहे वाटतं. हा जो क्वेश्चन आहे हा सेकंड लॉ ऑफ इलेक्ट्रोलायसिसचा आहे. हा आपण जो काल बघितला, मोल्स ऑफ ए अपॉन मोल्स ऑफ बी इज इक्वल्स टू मोल रेशियो ऑफ ए अपॉन मोल रेशियो ऑफ बी. काय सांगितलंय? इन अ सर्टन इलेक्ट्रोलायसिस एक्सपेरिमेंट, कोणत्या तरी इलेक्ट्रोलायसिस एक्सपेरिमेंट मध्ये 4.6 ग्रॅम ऑफ काय आहे? तर झिंक आहे, जो की डिपॉझिट केलाय एका सेल वरती ZnSO4 सोल्युशनच्या. हा, कॅल्क्युलेट द मास ऑफ अल्युमिनियम. कॅल्क्युलेट द मास ऑफ व्हॉट? अल्युमिनियम. कोणाचा मास कॅल्क्युलेट करायचा आहे? अल्युमिनियम. इन द अनादर सेल कंटेनिंग AlCl3 सोल्युशन. आता काय म्हटलंय? तर AlCl3 सोल्युशन हे बघा, जे झिंक इज कनेक्टेड इन सिरीज विथ ZnSO4 सेल. जो AlCl3 चा सेल आहे तो ZnSO4 सेलच्या कशाला कनेक्ट केलेला आहे? सिरीज मध्ये कनेक्ट केलेला आहे. कशामध्ये कनेक्ट केलेला आहे? सिरीज मध्ये. मोलार मास दिलेला आहे कशाचा? झिंक आणि अल्युमिनियमचा. मी तुम्हाला काल हेच सांगितलेलं होतं की क्वेश्चन तर आपल्याला, पण सेकंड लॉ ऑफ फॅरेडेज काय आहे ते एक्सप्लेन केलेलं नव्हतं, जे की मी तुम्हाला एक्सप्लेन केले सेकंड लॉ ऑफ फॅरेडेज काय असते. सगळ्यात पहिलं गिवन लिहून घेऊया. गिवन काय काय आहे? गिवन मास ऑफ झिंक. किती आहे मास ऑफ झिंक? 4.6 ग्रॅम. नेक्स्ट, मोलार मास ऑफ झिंक. मोलार मास ऑफ झिंक किती आहे? मोलार मास ऑफ झिंक किती आहे? 65 पॉइंट काय आहे? तर 4 ग्रॅम पर काय आहे? तर ठीक. परत
नेक्स्ट मास ऑफ ॲल्युमिनियम काय फाइंड करायचं आहे? मास ऑफ काय फाइंड करायचं आहे? ॲल्युमिनियम फाइंड करायचं आहे. मास ऑफ ॲल्युमिनियम फाइंड करायचं आहे आणि मोलार मास ऑफ ॲल्युमिनियम दिलंय किती आहे? 27 ग्रॅम. इफ यू रिमेंबर द फॉर्म्युला काय होतं? जर टू सेल्स आर कनेक्टेड इन सिरीज तर सेम अमाउंट ऑफ इलेक्ट्रिसिटी पास करतो आपण. काय पास करतो? हा, मग अमाउंट ऑफ सबस्टन्स ऑक्सिडाइज किंवा रिड्युस्ड इज ऑल्सो इक्वल टू केमिकल इक्विव्हॅलन्स. केमिकल इक्विव्हॅलन्स म्हणजे आपण त्याचा मोल रेशो कन्सिडर करतो. ओके, सो नंबर ऑफ मोल्स ऑफ झिंक अपॉन नंबर ऑफ मोल्स ऑफ ॲल्युमिनियम असणार आहे तर मोल रेशियो ऑफ झिंक, मोल रेशियो ऑफ झिंक अपॉन काय असणार आहे तर मोल रेशियो ऑफ काय असणार आहे तर ॲल्युमिनियम. ठीक आहे, आता झिंकचा मोल रेशियो, झिंक काय असतंय? Zn2 प्लस प्लस 2 इलेक्ट्रॉन गिव्स व्हॉट? झिंक इन विच स्टेट? सॉलिड स्टेट. ह्याचा मोल रेशो काय असणार आहे आपल्याकडे? ह्याचा मोल रेशो असणार आहे 1 बाय झिंकचा. मग ॲल्युमिनियमचं काय आहे? Al3 प्लस प्लस 3 इलेक्ट्रॉन गिव्स ॲल्युमिनियम इन विच स्टेट? सॉलिड स्टेट. मग ह्याचा मोल रेशो काय असणार आहे? ह्याचा मोल रेशो काय असणार आहे तर 1 बाय काय असणार आहे तर 3 असणार. ठीक आहे, सो आपल्याला माहित आहे नंबर ऑफ मोल्स म्हणजे काय असते तर मास डिवायडेड बाय काय असते तर मोलार मास. परत नंबर ऑफ मोल्स ऑफ ॲल्युमिनियम म्हणजे काय असणार आहे तर मास ऑफ ॲल्युमिनियम डिवायडेड बाय मोलार मास ऑफ काय असणार आहे ॲल्युमिनियम. मोल रेशियो ऑफ झिंक, मोल रेशियो ऑफ झिंक 1/2. मोल रेशियो ऑफ ॲल्युमिनियम काय तर 1/3. याला रिअरेंज करूया. याला रिअरेंज करूया म्हणजे काय येणार आहे? वेट ऑफ झिंक, वेट ऑफ झिंक किती आहे? 4.36 डिवायडेड बाय 65.4 इंटू मोलार मास ऑफ ॲल्युमिनियम वरती जाणार आणि वेट ऑफ ॲल्युमिनियम खाली राहणार आहे. वेट ऑफ ॲल्युमिनियम डिवायडेड बाय मोलार मास ऑफ ॲल्युमिनियम. हा, रेसिप्रोकल केलं इंटू काय येणार आहे तर परत मोल रेशो ऑफ झिंक 1/2 इंटू काय येणार आहे तर 3 बाय काय येणार आहे तर 1. सो आपण काय करू शकतो इथं वेट ऑफ ॲल्युमिनियम इथं शिफ्ट केला, कन्सिडर करा. हा वेट ऑफ ॲल्युमिनियम इथं शिफ्ट केला, 2 इथं शिफ्ट होणार आणि 3 इथं शिफ्ट होणार म्हणजे न्यूमरेटर डिनॉमिनेटर डिनॉमिनेटर युनिव्हर्सल. सो हा 4.36 इंटू 27 इंटू 2 डिवायडेड बाय 65.4 इंटू काय येणार आहे तर 3 1 आणि 3 किती जायचे तर 9. ह्याचा लॉग बघा, ह्याचा लॉग बघा, ह्याचा लॉग बघा, ऍड करा. ह्याचा लॉग काय करा? सबस्ट्रॅक्ट. मग तुम्हाला कशाचा मिळणार आहे वेट? ॲल्युमिनियमचा. समजतंय? येस ऑर नो? कोणता लॉ वापरतोय तर आपण? फॅरेडेज सेकंड लॉ ऑफ इलेक्ट्रोलायसिस यूज करतो. काय यूज करतो? काय म्हणतो फॅरेडेज सेकंड लॉ ऑफ इलेक्ट्रोलायसिस? व्हेन द सेम अमाउंट ऑफ इलेक्ट्रिसिटी इज पास थ्रू a series of cells connected in series, the amount of substance oxidized and reduced is equal to its chemical equivalence. किती आली व्हॅल्यू? कशी काढली व्हॅल्यू? किती आली? वेट ऑफ ॲल्युमिनियम किती येते तर 1.2 ग्रॅम. ठीक, नेक्स्ट बघ. The next part we are going to discuss is about galvanic cells. The next part we are going to discuss is about what? Galvanic cells. काय असतात गॅल्व्हॅनिक सेल म्हणजे बाळांनो? गॅल्व्हॅनिक सेल्स म्हणजे काय असतात? गॅल्व्हॅनिक सेल म्हणजे असे सेल ज्यामध्ये
केमिकल चेंजेस काय जनरेट करतात तर इलेक्ट्रिसिटी, आणि ह्यामध्ये स्पॉन्टॅनियस रेडॉक्स रिएक्शन होते. कशी रिएक्शन होते? ह्यामध्ये कशी रिएक्शन होत असते? स्पॉन्टॅनियस रेडॉक्स रिएक्शन होत असते. मी तुम्हाला गॅल्व्हॅनिक सेलचा एक वर्किंग एक्झाम्पल पण देते आणि मग सांगते. नॉर्मली आपण इलेक्ट्रोलायटिक सेल मध्ये एकाच कंटेनर मध्ये एनोड पण घेतो आणि कॅथोड, म्हणजे दोन्ही इलेक्ट्रोड सिंगल सोल्युशन मध्ये करतो, डिप करतो आणि बॅटरी लावतो. येस ऑर नो? हा. गॅल्व्हॅनिक सेल मध्ये तसं नसतं. गॅल्व्हॅनिक सेल मध्ये आपण ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन साठी एक बीकर वापरतो आणि रिडक्शन हाफ रिएक्शन साठी दुसरा बीकर वापरतो, आणि ते दोन बीकर्स इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट प्रोव्हाइड करू दे म्हणून सॉल्ट ब्रिज लावतो आपण त्याला. काय लावतो आपण त्याला? काय लावतो आपण त्याला? सॉल्ट ब्रिज. समज में आ रहा है? ठीक आहे. आणि ह्यामध्ये मोस्टली प्लॅटिनम असेल आणि ग्रेफाइट असेल तर तो रिएक्शन मध्ये पार्टिसिपेट करणार नाही इलेक्ट्रॉड, पण बाकीचे सगळे इलेक्ट्रॉड रिएक्शन मध्ये पार्टिसिपेट करतात, कारण इथं एनॉडचाच ऑक्सिडेशन होत असते. म्हणजे जो मेटल तुम्ही एनॉड म्हणून घेतलाय त्याचं ऑक्सिडेशन होत असते, आणि जो मेटल तुम्ही कॅथोड म्हणून घेतलाय त्याचं काय होत असते तर रिडक्शन. सो हियर the electrode participates in the reactions, because when this electrode participates in the reaction, they spontaneously lose electron and gain electron, and due to that loss and gain there is a flow of electron, and due to that flow of electron what is generated? Electricity. Due to that flow of electron what is generated? Electricity. ठीक आहे. सो इथं बघा, गॅल्व्हॅनिक सेल, इन द गॅल्व्हॅनिक सेल or a voltaic cell, electricity is generated. काय जनरेट केलेले असते? Electricity is generated through the use of spontaneous chemical reaction. Through the use of what? Through the use of what? Spontaneous chemical reaction. Now, a galvanic cell म्हणजेच कोणतं? Voltaic cell is made up of how many cells? 2 half cells. म्हणजे एका हाफ सेल मध्ये ऑक्सिडेशन होणार, दुसऱ्या हाफ सेल मध्ये रिडक्शन. एका हाफ सेल मध्ये, दुसऱ्या हाफ सेल मध्ये. So a galvanic cell is consists of 2 half cells. Each half cell consists of a metal strip. Each half cell consists of a metal strip immersed in the solution of its own ions of known concentration. For example, a strip of zinc metal. A strip of what? Zinc metal is immersed in a 1 molar aqueous solution of zinc ion, forms an half solution. म्हणजे काय? तर हे बघा, तुम्ही एक कंटेनर घेतला, त्या कंटेनर मध्ये तुम्ही सल्फेट घेतो आणि त्यामध्ये झिंक मेटलची स्ट्रिप ऍज अ इलेक्ट्रोड म्हणून वापरला. आलं लक्षात? समजतंय का? बघा, each half cell consists of a metal strip. कसली स्ट्रिप? मेटलची स्ट्रिप आहे, आणि इट इज इमर्स्ड इन द सोल्युशन ऑफ इट्स ओन मेटल कॉन्सन्ट्रेशन, म्हणजे सॉल्ट. झिंक स्ट्रिप आहे तर त्याला डिप कशामध्ये केलं तर झिंक सल्फेट सोल्युशन मध्ये, नॉन कॉन्सन्ट्रेशन. ह्याचं कॉन्सन्ट्रेशन 1 मोलार घेतलं. समजतंय? ईच हाफ सेल. मग तसंच जर कॉपर घेतला, म्हणजे दुसरं इलेक्ट्रोड घेतला, तर कन्सिडर करा आणि एक कंटेनर घेतला, त्यामध्ये कॉपर सल्फेटचा सोल्युशन घेतला, ज्याचं कॉन्सन्ट्रेशन काय होता? 1 मोलार होता, आणि त्यामध्ये कॉपर हा इलेक्ट्रोड काय केला तर डिप. असं नाही आहे, हे एकच टाइप ऑफ इलेक्ट्रोड नाही आहे, आपण टाइप्स ऑफ इलेक्ट्रोड्स पण बघायचे डिटेलमध्ये. सो नॉर्मली हाफ सेल मध्ये जो काय मेटल आहे तो डिप केलेला असतो त्याच्या सॉल्ट सोल्युशन मध्ये, त्याच्या सोल्युशन मध्ये. सो दिस इट फॉलोज दॅट 2 metals, किती मेटल्स? 2 metals and the ions, solutions of the ions with a known concentration are required. इथं बघा, it follows that 2 metal plates, एक झिंकचं आणि एक कॉपर, म्हणजे एक एनोड आणि एक कॅथोड. हा, and the solutions of their ions, solutions of their ions, झिंक मेटल प्लेट असेल तर झिंक सल्फेट सोल्युशन, कॉपर मेटल प्लेट असेल तर कॉपर सल्फेट सोल्युशन, नॉन कॉन्सन्ट्रेशन. ह्याचं पण 1 मोलार होता, ह्याचं पण 1 मोलार.
So it follows that two metal plates and the solution of their known ions with the known concentrations are required for the construction of what? Galvanic cell. The two half cells are constructed by immersing the two metal plates in the solution of their respective ions placed in a separate containers. The two half cells so constructed are combined together to form a what cell? Galvanic cell. आणि हे जे काय मेटल प्लेट्स असतात जे तुम्ही इलेक्ट्रॉड्स म्हणून काय करणार आहे तर वापरणार आहे. द metal plates called as electrodes are connected through a voltmeter. कशा थ्रू कनेक्ट केले जातात? voltmeter by conducting wire. by conducting, कारण जी ती कंडक्टिंग वायर आहे ती ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन आणणार आहे. फॉर ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन्स बिटवीन देम. To complete the circuit, the two solutions are connected by a conducting medium through which it contains cations and anion movement from a one compartment to other. This requirement is fulfilled by what? Solvent. So I'll explain you all with the suitable diagram and suitable example of a galvanic cell. Galvanic cell च्या example ना मी तुम्हाला हे explain करते की कसं असतं. हे बघा, मी इथं जो घेतेय तो डॅनियल सेल घेतेय. कोणता सेल घेतेय? आता जो मी तुम्हाला गॅल्व्हॅनिक सेल घेतेय एक्झाम्पल साठी तो कोणता सेल आहे तर डॅनियल. कोणता सेल आहे? कोणता सेल आहे? डॅनियल सेल. आता डॅनियल सेल कसा असतो बघा, इथं बघा, तुम्ही एक कंटेनर घेतला, तुम्ही एक कंटेनर घेतला आणि त्या कंटेनर मध्ये कन्सिडर करा की झिंक सल्फेट सोल्युशन आहे. कसला सोल्युशन आहे? कसला सोल्युशन आहे? झिंक सल्फेट काय आहे तर सोल्युशन. ठीक आहे. ह्या झिंक सल्फेट सोल्युशन मध्ये तुम्ही झिंकचा मेटल इलेक्ट्रोड डिप करताय. काय डिप करताय? मेटल इलेक्ट्रोड. कशाचा? झिंकचाच. कशाचा? झिंक. सो ही कसली प्लेट आहे तर झिंक प्लेट आहे. कसली प्लेट आहे? आणि ह्या झिंक प्लेटला कशामध्ये डिपॉझिट केलेला आहे तर झिंक सल्फेट सोल्युशन, ज्याचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे तर 1 मोल. So this is a half cell where metal electrode is dipped in a metal solution whose concentration is 1 molar. ठीक. We'll take another container. We'll take another container, and that another container also contain a solution. So here we consider a copper sulfate solution whose concentration is 1 molar. And here is also a copper electrode is dipped. What is dipped? What is dipped? Copper electrode is dipped. What is dipped? मग हा जो आहे हा कॉपर इलेक्ट्रोड आहे आणि तो जो आहे तो झिंक इलेक्ट्रोड आहे. दोन मेटल इलेक्ट्रोड्स आहेत आणि त्याच्या सॉल्ट सोल्युशन मध्ये त्याला काय केलंय? डिप केलंय. आणि त्याचा सॉल्ट सोल्युशनचा कॉन्सन्ट्रेशन पण आपल्याला माहित आहे बाळांनो, हे सॉल्ट सोल्युशन्स आहेत. हे कधीही कंबाईन स्टेट मध्ये राहणार नाही. सॉल्ट वॉटर मध्ये ऍड केली की ती कॅटायन्स आणि एनायन्स मध्ये काय होणार आहेत? डिसोशिएट. समझ में आ रहा है? ठीक आहे. आता ह्याला तुम्ही विथ द हेल्प ऑफ व्होल्टमीटर कनेक्ट करताय. कारण व्होल्टमीटर मध्ये पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट झाला तर आपण म्हणतो की त्यामध्ये इलेक्ट्रिसिटी काय झालेली आहे तर डेव्हलप झाली आहे किंवा इलेक्ट्रिसिटी पास होते. काय पास होतीये? इलेक्ट्रिसिटी. सो हा व्होल्टमीटर आहे. बरं, ह्या दोन्ही हाफ सेल्स मध्ये काहीतरी कनेक्शन असायला पाहिजे की इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट असायला पाहिजे.
मग तो इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट मेंटेन करण्यासाठी, इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी मेंटेन करण्यासाठी आपण त्यामध्ये काय ऍड करतो तर सॉल्ट ब्रिज. काय ऍड करतो आपण यामध्ये? सॉल्ट ब्रिज. आता हा सॉल्ट ब्रिज आहे, ह्या सॉल्ट ब्रिज मध्ये सॅच्युरेटेड केसीएल असते किंवा NH4NO3 पण असते. सॅच्युरेटेड केसीएल किंवा NH4NO3 पण असते. तर सॅच्युरेटेड केसीएल प्लस 5% अगार सोल्युशन असतो. काय असतो? काय असतो? हा 5% अगार सोल्युशन काय करतो की हे जे सॅच्युरेटेड केसीएल आहे ह्याला जेल स्टेट मध्ये ठेवतो. कशा स्टेट मध्ये ठेवतो? कशा स्टेट मध्ये ठेवतो? जेल. म्हणजे एकदम सॉलिडिफाय पण करत नाही आणि एकदम लिक्विडिफाय पण करत नाही. आणि इथं जे त्याचे तोंड असतात ना तिथं ग्लास वूल लावलेलं असतंय. वूल कॉटन प्लग्स लावलेले असतात की ते डायरेक्टली सोल्युशनच्या कॉन्टॅक्ट मध्ये यायला नको. बरं, ही जी सॉल्ट ब्रिज आहे ना, ही जी सॉल्ट ब्रिज आहे हे जे सॉल्ट ब्रिज आहे, हे सॉल्ट ब्रिज काय काय असतंय? हे सॉल्ट ब्रिज इन्व्हर्टेड यू शेप्ड ट्यूब असते. काय असते? इन्व्हर्टेड यू शेप्ड ट्यूब. इन्व्हर्टेड यू शेप्ड ट्यूब असते. ही जी सॉल्ट ब्रिज असते ही इन्व्हर्टेड यू शेप्ड ट्यूब असते ज्यामध्ये तुम्ही सॅच्युरेटेड केसीएल ऍड केलाय. काय ऍड केलंय? काय ऍड केलेलं आहे? सॅच्युरेटेड केसीएल विथ 5% अगार सोल्युशन. ठीक आहे. ह्या सॉल्ट ब्रिजचं काम काय आहे? सिग्निफिकन्स ऑफ सॉल्ट ब्रिज एक्झामला विचारतात. व्हॉट इज सिग्निफिकन्स ऑफ सॉल्ट ब्रिज? सिग्निफिकन्स ऑफ सॉल्ट ब्रिज असते टू मेंटेन इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी. टू मेंटेन इलेक्ट्रिकल neutrality, to provide electrical contact, to provide what? To provide what? Electrical contact. हे बघा, सगळ्यात पहिला टू मेंटेन इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी, दुसरं टू प्रोव्हाइड व्हॉट? इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट, आणि तिसरं टू अवॉइड इंटरमिक्सिंग. टू अवॉइड इंटरमिक्सिंग. इंटरमिक्सिंग ऑफ व्हॉट? इंटरमिक्सिंग ऑफ सोल्युशन. इथं बघा, हा सॉल्ट ब्रिज लावला म्हणून इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट आणि इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी मेंटेन होते, म्हणून आपण दोन सोल्युशन सेपरेटली काय करू शकतो तर प्लेस. नाहीतर माझ्याकडे ऑप्शन काय होतं? मेटल, झिंक मेटल घ्यायचं आणि त्याला कॉपर सल्फेट सोल्युशन मध्ये काय करायचं? डिप करायचं. मग झिंकचं काय होणार आहे? ऑक्सिडेशन. कॉपरचं काय होणार आहे तर रिडक्शन होणार आहे. पण इंटरमिक्सिंग झालं असतं झिंक सल्फेट आणि कॉपर सल्फेट सोल्युशन. पण मी दोन वेगवेगळे इलेक्ट्रोड घेतले, दोन वेगवेगळं सोल्युशन घेतलं, कारण इट वॉज पॉसिबल बिकॉज मी सॉल्ट ब्रिजचा वापर करणार आहे जे की इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट आणि इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी प्रोव्हाइड करण्यामध्ये मला मदत करणार आहे. समझ में आ रहा है? इसलिए वो बोलते की टू प्रोव्हाइड, टू अवॉइड इंटरमिक्सिंग ऑफ सोल्युशन. सिग्निफिकन्स ऑफ सॉल्ट ब्रिज मध्ये आपण म्हणतो की टू प्रोव्हाइड इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट अँड टू अवॉइड इंटरमिक्सिंग ऑफ सोल्युशन. का? तर सॉल्ट ब्रिज आहे म्हणून इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट प्रोव्हाइड होतोय दोन्ही सोल्युशन्स मध्ये, इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी मेंटेन होते, म्हणून आपण आरामात त्याला वेगवेगळे काय करू शकतो तर प्लेस करू शकतो. येते का लक्षात मी काय सांगते? येस ऑर नो? येस ऑर नो? ठीक आहे. आता वर्किंग बघा. इथे स्पॉन्टॅनियस रिडॉक्स रिएक्शन होत असते. कशी रिएक्शन होत असते? कसे रिएक्शन होत असते? स्पॉन्टॅनियस. हा झिंक आहे ना, हा हायली रिएक्टिव्ह आहे कॉपर पेक्षा, म्हणून झिंक मेटल इलेक्ट्रोड जो आहे त्याचं ऑक्सिडेशन होतंय. मग तुम्हाला काय म्हटलं? ज्याचं ऑक्सिडेशन होतंय तो कोण असतो? एनोड. ज्याचं ऑक्सिडेशन होतंय तो कोण असतं? मग इथं झिंक वरती हा झिंक जो आहे ह्यातला झिंक जो सॉलिड स्टेट मध्ये होता तो सोल्युशन मध्ये Zn2+ देतो आणि 2 इलेक्ट्रॉन सोडतो.
मग हे 2 इलेक्ट्रॉन इथं जमा होतात आणि Zn2+ कुठं जातं तर सोल्युशन मध्ये. एकाच झालं. असं फक्त एका ऍटमचं होत नाही, खूप साऱ्या ऍटमचं होत असणार आहे. खूप सारे झिंक ऍटमचं काय होतंय तर ऑक्सिडेशन. खूप साऱ्या झिंक ऍटमचं काय होतंय? खूप साऱ्या झिंक ऍटमचं काय होतंय? खूप साऱ्या झिंक ऍटमचं जेव्हा ऑक्सिडेशन होतंय तेव्हा लॉस ऑफ इलेक्ट्रॉन होते आणि हे सगळं घडताना कुठं घडतंय तर एनोड. ठीक आहे. मग एक बघा की इथं खूप सारे इलेक्ट्रॉन्स जमा होणार आहेत. येस ऑर नो? मग इथं खूप सारे इलेक्ट्रॉन्स आहेत आणि इथं काहीच इलेक्ट्रॉन्स नाही आहेत. काय ग्रेड झाला? कारण आपण त्याला कॉपर वायरनं कनेक्ट केलेलं आहे. मग इथं खूप सारे इलेक्ट्रॉन्स आहेत इथं काहीच इलेक्ट्रॉन आहेत म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स. हा लो पोटेन्शियल झाला आणि हा हाय पोटेन्शियल. जिथं इलेक्ट्रॉन जास्त असतात ते लो पोटेन्शियल बाळांनो, जिथं इलेक्ट्रॉन्स कमी आहेत ते हाय पोटेन्शियल म्हणतो आपण. मग आपोआप काय होणार आहे? आपोआप होणार इथं काय होणार? आपोआप काय होणार आहे की हे जे आहेत ना इलेक्ट्रॉन्स लो पोटेन्शियल टू कुठे फ्लो होणार आहेत तर हाय पोटेन्शियल. मग जेव्हा एक इथं इलेक्ट्रॉन आला, 2 इलेक्ट्रॉन आला, हे काय इथं असं शांत बसणार नाहीये कारण तुमचं कॉपर सल्फेट सेपरेट झालेलं असतंय. कॉपर 2+ आणि SO4 2-. जर हे 2 इलेक्ट्रॉन आले तर सोल्युशन मधला कॉपर 2+, सोल्युशन मधला कशामधला? सोल्युशन मधला कॉपर 2+ येतो ह्याच्याकडे. कोणाकडे? हा आता कॅथोड आहे हा, कारण इथं रिडक्शन होते. हा जर एनोड आहे तर हा काय तर कॅथोड आणि कॅथोडला काय होते तर सो हा जो कॉपर 2+ आहे हा काय करतो? कॉपर 2+ सोल्युशन मधला कॉपर 2+ आलेल्या 2 इलेक्ट्रॉन्सला घेतो आणि कॉपर इन द सॉलिड स्टेट फॉर्म करतो आणि इथं सरफेसला ऍडर होतो. सरफेसला ऍडर होतो म्हणजे सरफेसला चिटकतो. कोणाला चिटकतो? कोणाला चिटकतो? समझ में आ रहा है कि जो मैं बोल रही हूँ? यस और नो? यस और नो? ठीक. म्हणजे इथं काय झालं तर रिडक्शन. फाईन. म्हणजे 2 रिएक्शन झाले. Zinc in the solid state gives Zn2+ plus 2 electrons. This is which reaction? Oxidation half equation. कुठं झाली तर एनोडला. आणि copper 2+ plus 2 electrons gives copper in which state? Solid. ही कसली रिएक्शन झाली तर रिडक्शन हाफ इक्वेशन. ही कोणती आहे तर कॅथोड. ह्याला जर ऍड केलं तर ह्याला इलेक्ट्रॉन लॉस केले आणि ह्याला इलेक्ट्रॉन गेन केले म्हणजे एक्सटर्नली फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन होत आहे. त्यामुळे काय होणार आहे? पोटेन्शिओमीटर मध्ये डिफ्लेक्शन दिसणार आहे म्हणजे करंट जनरेट होणार आहे आणि हे सगळं आपोआप झालं. तुम्ही इथं बॅटरी बिटरी काय लावलं नाही. आणि मग हे ओव्हरऑल रिएक्शन मध्ये आपल्याला दिसतंय झिंक इन द सॉलिड स्टेट परत कॉपर 2+ इन द ॲक्वस स्टेट गिव्स कॉपर इन द सॉलिड स्टेट प्लस Zn2+ इन द ॲक्वस स्टेट. ही काय झाली आपली नेट सेल रिएक्शन झाली बाळांनो. काय झाली आपली ही? काय झाली आपली ही नेट सेल रिएक्शन. बरं तुम्ही म्हणाल की मग सॉल्ट ब्रिजचं काय काम आहे? सॉल्ट ब्रिज कसं काय इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी मेंटेन करतोय आपण असं म्हणतो. जेव्हा हा इलेक्ट्रॉडचा ऑक्सिडेशन होतंय आणि एक Zn2+ सोल्युशन मध्ये आला म्हणजे सोल्युशनचा पॉझिटिव्ह चार्ज कितीने वाढला? +2 ने वाढला. हे लगेच सॉल्ट ब्रिज काय करतं? डिटेक्ट करतं. मग चार्ज +2 ने वाढलाय म्हणून तो किती Cl बाहेर पाडतो इथून? एक Zn2+ जर सोल्युशन मध्ये आला तर सॉल्ट ब्रिज किती Cl- देतो? एनोड साइडला 2 Cl- देतो. किती Cl- देतो? समझ में आ रहा है क्या? यस और नो? यस और नो? मग इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी मेंटेन झाली का याची? झाली. सिमिलरली अनुज काय होतंय की जसं कॉपर 2+ युज्ड अप झालं म्हणजे सोल्युशन मधला पॉझिटिव्ह चार्ज कितीनं कमी झालं? 2. मग सोल्युशन मधला पॉझिटिव्ह चार्ज जर 2 न कमी झालं तर हा सॉल्ट ब्रिज लगेच किती K+ बाहेर पडतो? म्हणजे एक कॉपर 2+ युज्ड अप झालं तर 2 K+ येतात आणि एक Zn2+ ऍड झालं तर 2 Cl- येतात. इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट आहे म्हणून तर समजलं की चार्ज इम्बॅलन्स झाला. मग चार्ज इम्बॅलन्स झालेला बॅलन्स करण्यासाठी सॉल्ट ब्रिज स्वतःचे आयन्स त्या
हाफ सोल्युशन्स मध्ये काय करतं, पाठवतं आणि काय करतं तर इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी मेंटेन करतं. अँड दिस इज हाऊ अँड गॅल्व्हॅनिक सेल वर्क्स. असं गॅल्व्हॅनिक सेल काम करतं. येतंय लक्षात? येस ऑर नो? येस ऑर नो? कधीही गॅल्व्हॅनिक सेलमध्ये ऑक्सिडेशन आणि रिडक्शन सायमल्टेनियसली होत असते. जो मोर रिएक्टिव्ह मेटल आहे त्याचं ऑक्सिडेशन होतंय, जो लेस रिएक्टिव्ह मेटल आहे तो रिडक्शन, मेटलच्या केसमध्ये. पण ईएमएफ सिरीज म्हणून आता आपण डिस्कस करणार एक पॉइंट. काय डिस्कस करणार आहे? काय सिरीज डिस्कस करणार आहे? ईएमएफ सिरीज मध्ये. मग ते इलेक्ट्रॉड पोटेन्शियल्स आहेत, त्या इलेक्ट्रॉड पोटेन्शियल्स वरनं आपण सांगू शकतो की कोण एनोड आहे आणि कोण कॅथोड आहे. कोण एनोड आहे आणि कोण काय आहे तर कॅथोड. इथं बघा, ही जी काय आपण आता लिहिली रिॲक्शन, हे झिंक गिव्स कॉपर 2 प्लस aqueous gives copper in the solid state Zn2 plus, ही नेट सेल रिॲक्शन. ही रिॲक्शन लिहिण्यापेक्षा हा जो सेल आहे एवढा दरवेळी सेल ड्रॉ करण्यापेक्षा सेल फॉर्म्युला वापरतात. काय वापरतात? सेल फॉर्म्युला. आता तो सेल फॉर्म्युलाचे थोडे रूल्स आहेत. काय आहेत सेल फॉर्म्युलाचे थोडे रूल्स? की तुमचा कोणता पण इलेक्ट्रॉड असू दे, मग तो एनोड असू दे किंवा कॅथोड, काय असू दे, एनोड असू दे किंवा कॅथोड, त्याला लिहिताना कसं लिहायचं की ठीक आहे आता झिंक एनोड किंवा कॅथोड म्हणजे झिंक गिव्ह Zn2 प्लस म्हणजे Zn2 प्लस प्लस 2 इलेक्ट्रॉन गिव्ह झिंक. पण मी पहिला लिहिणार आहे झिंक हा 2 प्लस aqueous स्टेट मध्ये होता. Zn2 प्लस कोणत्या स्टेट मध्ये होता? Zn2 प्लस कोणत्या स्टेट मध्ये होता? aqueous स्टेट मध्ये होता. सिंगल वर्टिकल लाईन झिंक इन द सॉलिड स्टेट हा हाफ सेल रिप्रेझेंट करतो. हा जो हाफ सेल आहे ना, कोणताही हाफ सेल रिप्रेझेंट करताना आपण काय करतो की मेटल प्लेट आहे आणि त्याचा सोल्युशन आहे. मग पहिला सोल्युशन, पहिला फक्त इलेक्ट्रॉड लिहिताना पहिला सोल्युशन Zn2 प्लस aqueous स्टेट मध्ये आणि त्याचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे तर 1 मोलार. सिंगल वर्टिकल लाईन झिंक इन द सॉलिड स्टेट हा इलेक्ट्रॉडचा रिप्रेझेंटेशन झाला, नॉर्मल इलेक्ट्रॉड. नॉर्मली कॉपर 2 प्लस इन द aqueous स्टेट 1 मोलार कॉन्सन्ट्रेशन, सिंगल वर्टिकल लाईन कॉपर इन द सॉलिड स्टेट हा इलेक्ट्रॉड. कोणत्याही इलेक्ट्रॉडला आपण रिप्रेझेंट करताना पहिला त्याचं aqueous सोल्युशन लिहितो, सिंगल वर्टिकल लाईन टाकतो आणि मग त्याचा इलेक्ट्रॉड, सिंगल वर्टिकल लाईन मग त्याचा इलेक्ट्रॉड. मग प्रश्न असा यायला पाहिजे की सिंगल वर्टिकल लाईन का? फेस चेंज. काय चेंज? हा लिक्विड मध्ये आहे, हा लिक्विड मध्ये आहे, हा बरं ठीक आहे. अजून एक टाइप ऑफ इलेक्ट्रॉड असतात इनर्ट इलेक्ट्रॉड म्हणून. अजून एक टाइप ऑफ इलेक्ट्रॉड कोणता असतो तर इनर्ट इलेक्ट्रॉड. अजून एक टाइप ऑफ इलेक्ट्रॉड कोणता असतो तर इनर्ट इलेक्ट्रॉड. हे बघा, हा 2H प्लस आहे, प्लस 2 इलेक्ट्रॉन्स गिव्स व्हॉट H2 इन विच स्टेट काय आहे तर गॅशियस स्टेट. ही रिडक्शन रिॲक्शन. हा गॅशियस स्टेट मध्ये इलेक्ट्रॉड गॅशियस स्टेट मध्ये वापरू शकतो का? हायड्रोजनचा इलेक्ट्रॉड वापरू शकतो का? हायड्रोजन हा गॅशियस स्टेट मध्ये आणि इलेक्ट्रॉन हा सरफेस पण प्रोव्हाइड करतो आणि रिॲक्शन मध्ये सर्टनली पार्टिसिपेट पण करतो. सगळ्यात इम्पॉर्टंट आहे सरफेस प्रोव्हाइड करतो. तर ही जी रिॲक्शन आहे ह्याचा इलेक्ट्रॉड म्हणजे आपण काय घेतो इनर्ट इलेक्ट्रॉड प्लॅटिनम, जो की रिॲक्शन मध्ये पार्टिसिपेट करणार नाही, पण काय करणार आहे रिॲक्शन मध्ये पार्टिसिपेट करणार नाही पण सरफेस प्रोव्हाइड करणार. काय प्रोव्हाइड करणार? मग जे काही तुमचे गॅसेस असतात, मग H प्लस 2H प्लस प्लस 2 इलेक्ट्रॉन गिव्स H2 किंवा काय आहे तर Cl2 इन द गॅशियस स्टेट प्लस 2 इलेक्ट्रॉन्स गिव्स व्हॉट 2Cl मायनस इन विच स्टेट गॅशियस स्टेट. हे जे काही गॅस इलेक्ट्रॉड्स आहेत म्हणजे ज्यामध्ये गॅसचं ऑक्सिडेशन किंवा रिडक्शन होतंय त्यावेळी आपण इनर्ट इलेक्ट्रॉड वापरतो. आणि तो इनर्ट इलेक्ट्रॉड कोण असतो तर प्लॅटिनम, म्हणजे ह्याच्या सरफेसवरती रिॲक्शन होत असते ह्याच्या. मग त्यावेळी कसं दाखवतात बघा, सगळ्यात पहिला इनर्ट इलेक्ट्रॉड दाखवताना aqueous स्टेट H प्लस काय आहे तर aqueous. H प्लस कोणत्या स्टेट मध्ये आहे तर aqueous स्टेट मध्ये. सॉरी तिथं नाही, इथंच लिहिते. H प्लस आहे तो त्याच्या कोणत्या स्टेट मध्ये आहे तर aqueous स्टेट मध्ये.
परत सिंगल वर्टिकल लाईन H प्लस जो आहे तो कशामध्ये कन्वर्ट होणार आहे H2 इन द गॅशियस स्टेट. H प्लस ऍक्वस स्टेट मध्ये त्याचं कॉन्सन्ट्रेशन लिहिणं कंपल्सरी आहे. कोणत्याही सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन लिहिणं कंपल्सरी आहे सेल फॉर्म्युलामध्ये. मी फक्त इलेक्ट्रॉड कसं रिप्रेझेंट करायचं सांगते, सेल कसं रिप्रेझेंट करायचं नंतर सांगते, पहिला इलेक्ट्रॉड बघा. मग H प्लस ऍक्वस स्टेट मध्ये 1 मोलार आहे. सिंगल वर्टिकल लाईन हायड्रोजन गॅस फॉर्म करते ना, किंवा उलट H2 काय देते H प्लस आयन, किंवा H प्लस आयन काय देते तर H2 काहीतरी आहे फक्त. हे सगळं घडतं ना कशावरती घडतं तर प्लॅटिनम. परत फेस चेंज, हा लिक्विड, हा गॅस, हा सॉलिड म्हणून सिंगल वर्टिकल लाईन. परत बाळांनो एक लक्षात घ्या की H2 गॅस फॉर्म होते ना, मग त्याचं प्रेशर लिहिणं खूप गरजेचं आहे. मग त्याचं प्रेशर कन्सिडर करा 1 एटमॉस्फिअर होतं. परत सिंगल वर्टिकल लाईन मग प्लॅटिनम. मग प्लॅटिनमच्या सरफेस वरती एकतर हायड्रोजन गॅसचं काय झालं, हायड्रोजन गॅसचं ऑक्सिडेशन होते, H2 ऑक्सिडाइज होऊन 2H प्लस आयन देते, किंवा रिडक्शन होते 2H प्लस आयन 2 इलेक्ट्रॉन घेऊन काय देते तर H2 इन द गॅशियस स्टेट. सिमिलरली क्लोरीन Cl मायनस इन द ऍक्वस स्टेट, ह्याचं कॉन्सन्ट्रेशन 1 मोलार, नाही दिलेलं कॉन्सन्ट्रेशन तर 1 मोलार घ्यायचं. सिंगल वर्टिकल लाईन Cl मायनस एकतर Cl2 गॅशियस देणार किंवा Cl2 गॅशियस Cl मायनस देणार आहे, काहीतरी एक होणार आहे यामध्ये ऑक्सिडेशन रिडक्शन. परत त्याचं ऍटमॉस्फेरिक प्रेशर, परत जे काही घडताना कशावरती घडतंय प्लॅटिनम. So your phase change is shown by single vertical line. इलेक्ट्रॉन रिप्रेझेंट करताना पहिला त्याची aqueous solution ची स्टेट, सिंगल वर्टिकल लाईन तो जो इलेक्ट्रॉड आहे, aqueous solution सिंगल वर्टिकल लाईन तो जो सोल्युशन. आला लक्षात? बरं, आता हाच जेव्हा तुम्ही काय म्हणून रिप्रेझेंट करणार आहे, सेल म्हणून रिप्रेझेंट करणार आहे. फॉर एक्झाम्पल झिंक इन द सॉलिड स्टेट, सिंगल वर्टिकल लाईन Zn2 प्लस प्लस 2 इलेक्ट्रॉन, ऑक्सिडेशन हाफ इक्वेशन काय असते तर एनोड. परत कॉपर 2 प्लस प्लस 2 इलेक्ट्रॉन्स, कॉपर इन द सॉलिड स्टेट, रिडक्शन हाफ इक्वेशन काय असणार आहे तर कॅथोड. आणि नेट सेल रिएक्शन हा 2-2 कट होणार आहे, झिंक इन द सॉलिड स्टेट प्लस कॉपर 2 प्लस इन द aqueous स्टेट gives Zn2 plus in the aqueous state plus copper in the solid state. आता जेव्हा तुम्ही एखादा सेल रिप्रेझेंट करणार, काय रिप्रेझेंट करणार, सेल रिप्रेझेंट करण्यासाठी बघा मी काय सांगते, सेल रिप्रेझेंट करण्यासाठी पहिला एनोड लिहायचा आणि मग कॅथोड. कारण एनोडचं ऑक्सिडेशन झाल्याशिवाय इलेक्ट्रॉन लॉस होणार नाही, आणि ते इलेक्ट्रॉन लॉस होण्याशिवाय ते पुढे गेन व्हायला जाणार नाही. मग लिहिताना जो काही तुम्ही पहिला इलेक्ट्रॉड लिहिला, जर तुम्ही एनोड म्हणून लिहित असणार आहे तर ह्याचं रिव्हर्स लिहायचं. नॉर्मल इलेक्ट्रॉडचं जे रिप्रेझेंटेशन असते त्याचं रिव्हर्स, नॉर्मल इलेक्ट्रॉडचं जे रिप्रेझेंटेशन असते त्याचं रिव्हर्स. जर तो सोल्युशन किंवा जर तो सेलचा पार्ट हाफ सेल एनोड म्हणून ऍक्ट करते, मग झिंक एनोड म्हणून ऍक्ट करते ना, मग झिंक एनोड म्हणून ऍक्ट करते, मग मी काय लिहिणार आहे, झिंक इन द सॉलिड स्टेट, सिंगल वर्टिकल लाईन, Zn2 प्लस इन विच स्टेट aqueous, त्याचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे तर 1 मोलार. परत डबल वर्टिकल लाईन, डबल वर्टिकल लाईन सांगते की हा एनोड आहे, ह्या साईडचा लेफ्ट हँड साईडचा एनोड. मग कॅथोड आहे तसा लिहायचा. कॅथोड मध्ये काही फरक नसते, जो काही तुमचा इलेक्ट्रॉड रिप्रेझेंटेशन आहे तसा कॅथोड असतो. म्हणजे परत काय, कॉपर 2 प्लस कोणत्या स्टेट मध्ये, aqueous स्टेट मध्ये, कॉन्सन्ट्रेशन किती आहे तर 1 मोलार, सिंगल वर्टिकल लाईन, कॉपर इन विच स्टेट आहे तर सॉलिड. समजलं? मग इथं कसं झालं, इथं ऍक्च्युअली फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन झाला, झिंक टू काय झाला तर कॉपर. मग हा तुमचा काय आहे तर एनोड आणि हा तुमचा काय आहे तर कॅथोड. दिस इज सेल रिप्रेझेंटेशन. युअर एनोड इज ऑलवेज टू द लेफ्ट अँड युअर कॅथोड इज ऑलवेज टू द राईट. टू एक्सट्रीम एंड shows the electrodes. Two extreme ends, this is anode and this is cathode. Single vertical line shows the phase boundary that your zinc is getting oxidized to Zn2 plus and your copper 2 plus is getting reduced to copper. What is about this double vertical line? This double vertical line represents salt bridge. This double vertical line represents what? This double vertical line represents what?
सॉलिड ब्रिज. डबल वर्टिकल लाइन काय रिप्रेझेंट करते? डबल वर्टिकल लाइन काय रिप्रेझेंट करते? सॉलिड ब्रिज. समजते मी काय सांगते? येस ऑर नो? येस ऑर नो? ठीक आहे. बरं, आता अजून एक पॉइंट सांगते. मला सांगा, मी झिंक इलेक्ट्रोड घेतला फक्त, त्या झिंक इलेक्ट्रोडला मी काय सांगते प्लीज ऐका, लक्ष. हा झिंक इलेक्ट्रोड मी घेतला, या झिंक इलेक्ट्रोडला मी कशामध्ये डीप केलं? झिंक सल्फेट सोल्युशन मध्ये. आणि मला माहित आहे की इथं ऑक्सिडेशन होणार आहे. ऑक्सिडेशन होत असताना या इलेक्ट्रोड वरती इलेक्ट्रॉन्स काय होत चालले? तर जमा होत चालले. आणि या सोल्युशन मध्ये Zn2+ काय होत चालले? तर वाढत चाललेत. येस ऑर नो? मग जर तुम्ही सॉलिड ब्रिज बिलब्रिज काय लावलेलं नाही, फक्त तुम्ही एक इलेक्ट्रोड घेतला हा, आणि तो इलेक्ट्रोड एनोड म्हणून ऍक्ट करत असेल, तर या इलेक्ट्रोड वरती चार्ज काय डेव्हलप होणार आहे? आणि सोल्युशन वरती चार्ज काय डेव्हलप होणार आहे? कारण Zn2+ किंवा प्लस चार्ज ऍड होतोय. समजतंय? म्हणजे जेव्हा तुम्ही फक्त हाफ सेल घेताय त्यावेळी इलेक्ट्रोड वरती निगेटिव्ह आणि सोल्युशन वरती पॉझिटिव्ह, आणि त्याचं वाईस वर्सा पण पॉसिबल आहे. अनुज त्याचं वाईस वर्सा पण पॉसिबल आहे. काय पॉसिबल आहे? की जर तुम्ही एखादा कॉपर इलेक्ट्रोड घेतला आणि त्याला कॉपर सल्फेट सोल्युशन मध्ये काय केला तर डिप केला, तर मला माहिती आहे की कॉपर सल्फेट असंच बोंबलत बसणार नाही, सेपरेट होणार आहे, Cu2+ आणि SO4 2+. सो कंटिन्युअसली कॉपर 2+ जो आहे तो युटिलाइज होऊन कॉपर इन द सॉलिड स्टेट इथे, म्हणजे इथं अशी रिएक्शन होणार आहे. कॉपर 2+ सोल्युशन मधला 2 इलेक्ट्रॉन गेन करणार आहे. कॉपर कोणत्या स्टेट मध्ये देणार आहे? तर सॉलिड स्टेट. म्हणजे काय होणार आहे की सोल्युशन वरती निगेटिव्ह चार्ज डेव्हलप होणार आहे, कारण सोल्युशन वरचा कॉपर 2+ काय गेला तर निघून गेला. येस ऑर नो? येस ऑर नो? येस ऑर नो? कॉपर 2+ युटिलाइज झाले ना सोल्युशन मधला, कॉपर सल्फेट मधलं कॉपर 2+ युटिलाइज झालं, म्हणजे प्लस चार्ज काय झाला? कमी. आणि तो काय इलेक्ट्रॉन्स इथं आहेत ना, ह्यावरती चार्ज. आता इथं चार्ज कोणता डेव्हलप होणार आहे? प्लस, कारण या इलेक्ट्रोड मधले इलेक्ट्रॉन्स कंटिन्युअसली काय होत चाललेत? कन्झ्युम्स. जेव्हा एखादा हाफ सेल कॅथोड म्हणून ऍक्ट होतोय, तर त्यावेळी त्या इलेक्ट्रोड वरचे इलेक्ट्रॉन्स कंटिन्युअसली वापरले जातात. त्या इलेक्ट्रोड मधले इलेक्ट्रॉन्स कंटिन्युअसली वापरले जातात, म्हणून त्या इलेक्ट्रोड वरती पॉझिटिव्ह चार्ज आणि सोल्युशन वरती चार्ज काय डेव्हलप होतोय? तर निगेटिव्ह. म्हणजे कोणता पण इलेक्ट्रोड असू दे, कॅथोड असू दे किंवा एनोड, देर इज अ इंटरफेशियल डिफरन्स ऑफ अ चार्ज. म्हणजे इलेक्ट्रोड वरती पॉझिटिव्ह चार्ज डेव्हलप झाला तर सोल्युशन वरती निगेटिव्ह चार्ज डेव्हलप, आणि इलेक्ट्रोड वरती निगेटिव्ह चार्ज डेव्हलप झाला तर सोल्युशन वरती काय डेव्हलप होतं? तर पॉझिटिव्ह चार्ज. मग त्या दोघांचा चार्ज डिफरन्स जो आहे, द चार्ज डिफरन्स क्रिएटेड बिटवीन द सरफेस ऑफ इलेक्ट्रोड अँड सोल्युशन इज कॉल्ड एज व्हॉट पोटेन्शियल? इलेक्ट्रोड पोटेन्शियल. आणि हा इलेक्ट्रोड पोटेन्शियल डिफरंट कॉन्सन्ट्रेशन ला डिफरंट असतो. हा इलेक्ट्रोड पोटेन्शियल डिफरंट कॉन्सन्ट्रेशनला डिफरंट असतो आणि डिफरंट इलेक्ट्रोडला डिफरंट असतो. समझ में आ रहा है? येस और नो? येस और नो? फाइन. मग हा जो इलेक्ट्रोड पोटेन्शियल आला तुम्हाला एनोड आणि कॅथोडचा जर मिळाला समजा, तर टोटल त्याला म्हणतात सेल पोटेन्शियल. मग सेल पोटेन्शियल फाइंड करतो. जर मला झिंकचा इलेक्ट्रोड पोटेन्शियल माहित आहे आणि कॉपरचा इलेक्ट्रोड पोटेन्शियल माहित आहे, त्या कॉन्सन्ट्रेशनला त्या, तर मी सेल पोटेन्शियल कसं फाइंड करणार आहे? ई एनोड, एनोडचा सेल पोटेन्शियल प्लस कोणाचं पोटेन्शियल? कॅथोडचा सेल पोटेन्शियल. But it's not that much easy to find the concentration, electrode potentials at any concentration. So we need standard conditions. कसे कंडिशन्स लागतात आपल्याला? स्टँडर्ड कंडिशन. हे बघा, स्टँडर्ड कंडिशन मध्ये 3 गोष्टी लक्षात ठेवा. IUPAC न म्हटलं की तुम्हाला कंपॅरिझन बेटर होण्यासाठी जे रिडक्शन रिएक्शन्स आहेत तेच वापरायचे इलेक्ट्रोड पोटेन्शियल फाइंड करण्यासाठी. काय फाइंड करण्यासाठी? काय फाइंड करण्यासाठी? इलेक्ट्रोड पोटेन्शियल फाइंड करण्यासाठी.
जरी तुमचं झिंकचं ऑक्सिडेशन होत आहे, झिंक गिव्स Zn2++2 इलेक्ट्रॉन, ह्याचं रिव्हर्सच Zn2++2 इलेक्ट्रॉनच इलेक्ट्रॉन पोटेन्शियल फाइंड करायचं. लिहिताना त्याचंच इलेक्ट्रॉन पोटेन्शियल लिहिणार. म्हणजे दर रिॲक्शनचा आपण कसला पोटेन्शियल लिहिणार आहे? रिडक्शन पोटेन्शियल. दर रिॲक्शनचं काय पोटेन्शियल लिहिणार आहे? रिडक्शन पोटेन्शियल. मग हे बघा, जर मी ह्याचा रिडक्शन पोटेन्शियल लिहिणार आहे एनोडचा, तर हा प्लस ऐवजी काय होणार आहे? मायनस. हा ई एनोड कधी होता? जेव्हा काय होत आहे? ऑक्सिडेशन. हा ई कॅथोड कधी होता? जेव्हा ह्याचं काय होत आहे? रिडक्शन. आता आयुपेसिव्ह म्हणते काय? तुम्हाला जर स्टँडर्ड सेल पोटेन्शियल्स वगैरे फाइंड करायचे असेल किंवा कंपॅरिझन बेटर करायचं आहे, तर आपण काय करूया? सगळ्यांचे रिडक्शन पोटेन्शियल्स लक्षात ठेवायचे. सगळ्यांचे पोटेन्शियल काढताना कोणते पोटेन्शियल काढायचे? रिडक्शन पोटेन्शियल ईएमएफ सिरीज मध्ये. मग त्यासाठी तुम्ही ई एनोडचं काय करताय? तर ई मायनस ई एनोडच, पण त्याची कसली पोटेन्शियल लिहिणार आहे तिथं? रिडक्शन. सो आपल्याकडे जो ई सेल आहे, तो ई सेल काय झाला? मायनस ई काय झाला? तर एनोड, प्लस ई काय झाला? तर कॅथोड. आणि दोन्ही कसले पोटेन्शियल आहेत? तर रिडक्शन. दोन्ही कसले पोटेन्शियल आहेत? तर रिडक्शन. मग हा रिडक्शन दोघांचा काढून टाकायचा, म्हणजे दोन्हीकडे रिडक्शनच होते, काढून टाकायचं. मग ई सेल इज इक्वल्स टू काय असते? तर ई कॅथोड मायनस काय असते? तर ई एनोड. परत अजून एक प्रॉब्लेम आहे की वेगवेगळ्या कॉन्सन्ट्रेशनला इलेक्ट्रॉन पोटेन्शियल काय होत आहे? तर चेंज होत. मग काय केलं? स्टँडर्ड कंडिशन्स डिस्क्राईब केले. स्टँडर्ड कंडिशन्स काय डिस्क्राईब केले? की जर एखाद्या सेलचा तुम्ही स्टँडर्ड पोटेन्शियल फाइंड करताय, म्हणजे ई नॉट एनोड फाइंड करताय, स्टँडर्ड सेल पोटेन्शियल, नॉट म्हणजे स्टँडर्ड, किंवा ई नॉट काय फाइंड करताय? कॅथोड फाइंड करताय, तर जो काय तुम्ही सोल्युशन घेणार त्या सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन काय असायला पाहिजे? तर 1 मोलार कॉन्सन्ट्रेशन. जो काय तुम्ही त्या इलेक्ट्रॉनला ज्या सोल्युशन मध्ये डिप करणार त्या सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन काय असायला पाहिजे? 1 मोलार. जो काही सबस्टन्स ऍज अ इलेक्ट्रॉड म्हणून घेणार आहे तो त्याच्या एलिमेंटल स्टेट मध्ये असायला पाहिजे. कसल्या स्टेट मध्ये असायला पाहिजे? एलिमेंटल स्टेट. सॉलिड तर सॉलिड, जे काय असेल ते. लिक्विड तर लिक्विड. मग तुम्हाला लिक्विड इलेक्ट्रोड वापरू शकत नाही वापरू शकत, माहित आहे, पण आपण वापरतो मर्क्युरस क्लोराईड कॅलोमेल इलेक्ट्रोड्स मध्ये. नेक्स्ट, टेम्परेचर किती घ्यायचं? तर 298 केल्विन. जर एखादी गॅस बीस असेल तर त्या गॅसचा प्रेशर काय घ्यायचा? 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 जेव्हा तुम्ही इलेक्ट्रॉन पोटेन्शियल, जेव्हा तुम्ही एखाद्या सेलची इलेक्ट्रॉन पोटेन्शियल काढताय, जेव्हा त्याचं कॉन्सन्ट्रेशन 1 मोलार असतं, सबस्टन्स त्याच्या एलिमेंटल स्टेट मध्ये असतात, टेम्परेचर त्याचं 298 केल्विन असतंय, आणि प्रेशर किती असते? तर 1 ऍटमॉस्फिअरिक प्रेशर. प्रेशर किती असते? मग त्यावेळी जे काही तुम्ही फाइंड करताय त्याला स्टँडर्ड सेल पोटेन्शियल म्हणतो. काय म्हणतो? मग स्टँडर्ड सेल पोटेन्शियल मध्ये काय असते फरक? की ई नॉट सेल काय असते? ई नॉट सेल इज इक्वल्स टू काय असते? तर ई नॉट कॅथोड आणि ई नॉट एनोड. हे जे स्टँडर्ड सेल पोटेन्शियल्स आहेत ना, हे जे स्टँडर्ड सेल पोटेन्शियल्स आहेत एखाद्या इलेक्ट्रोड, सगळ्यांचे स्टँडर्ड सेल पोटेन्शियल फाइंड केलेले आहेत. स्टँडर्ड सेल पोटेन्शियल आहेत स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल. झिंकची स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल मला माहित आहे, कॉपरची स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल मला माहित आहे, मॅग्नेशियमची माहित आहे, सगळ्यांची स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल्स माहित आहेत, कारण ते विथ द हेल्प ऑफ रेफरन्स इलेक्ट्रोड काय केलेले आहेत? तर फाइंड आउट केलेले आहेत. कशाच्या मदतीने फाइंड आउट केलेले आहेत? कशाच्या मदतीने फाइंड आउट केलेले आहेत? कशाच्या मदतीने फाइंड केलेले आहेत? रेफरन्स इलेक्ट्रोड. कोणाच्या मदतीने? पहिला आपण थोडासा इथे थेरॉटिकल ऍस्पेक्ट बघणार आहे आणि मग रेफरन्स इलेक्ट्रोड म्हणजे काय बघणार आहे. पहिला मी तुम्हाला हे दाखवते, ईएमएफ सिरीज दाखवते. ही बघा, ही जी आहे ही ईएमएफ सिरीज आहे. कसली सिरीज आहे?
ह्या ईएमएफ सिरीज मध्ये तुम्हाला इथं इलेक्ट्रॉड्स दिलेत बघा. इथं बघा रे प्लीज बघा, इथं इलेक्ट्रॉड्स आहेत हे सगळे. हे बघा, हे सगळे इलेक्ट्रॉड्स आहेत आणि हे सगळे इलेक्ट्रॉड्स अरेंज केले डिपेंडिंग अपॉन डिक्रीजिंग इलेक्ट्रॉड पोटेन्शियल. कसलं इलेक्ट्रॉड पोटेन्शियल? डिक्रीजिंग. इथं मायनस व्हॅल्यू आहे बघा, सगळ्यात निगेटिव्ह व्हॅल्यू आहे आणि सगळ्यात टॉपला जो आहे तर त्याची इलेक्ट्रॉड पोटेन्शियल काय आहे तर पॉझिटिव्ह. म्हणजे हा सगळ्यात काय आहे तर जास्त आहे इलेक्ट्रॉड पोटेन्शियल. स्टँडर्ड इलेक्ट्रॉड पोटेन्शियल जे अरेंज केले ते डिपेंडिंग अपॉन दॅट डिक्रीजिंग ऑक्सिडेशन पोटेन्शियल असं म्हटलं तरी, सॉरी डिक्रीजिंग रिडक्शन पोटेन्शियल जरी असं म्हटलं तर चालेल. सगळ्यात जास्त रिडक्शन पोटेन्शियल कोणाचं असतं तर फ्लोरीनचं असतं. जो आपण रेफरन्स इलेक्ट्रॉड, मी तुम्हाला म्हटलं ना आपण रेफरन्स इलेक्ट्रॉड वापरतो. रेफरन्स इलेक्ट्रॉड आपण हायड्रोजन वापरतो. काय वापरतो रेफरन्स इलेक्ट्रॉड? हायड्रोजन, ज्याचं इलेक्ट्रॉड पोटेन्शियल काय आहे तर 0. एकाचं इलेक्ट्रॉड पोटेन्शियल माहित आहे, दुसऱ्याचं इलेक्ट्रॉड पोटेन्शियल काय करायचं आहे? फाइंड करायचं आहे. असं कन्सेप्ट ना आपण काय करतो तर रेफरन्स इलेक्ट्रॉड घेऊन बाकी सगळ्यांचे स्टँडर्ड इलेक्ट्रॉड पोटेन्शियल्स आहेत. स्टँडर्ड इलेक्ट्रॉड पोटेन्शियल्स म्हणजे इथे दिलंय बघा, स्टँडर्ड aqueous इलेक्ट्रॉड पोटेन्शियल्स are carried out at 298 Kelvin, and when all the solutions are in concentration 1 molar and whatever gas is being liberated or gas is being used has a pressure of 1 atmospheric. किती आहे प्रेशर त्याचा? समझ में आ रहा है? हे सगळे रिएक्शन कसले रिएक्शन्स आहेत इथं बघा, हे सगळे रिएक्शन फटकेरीन. सगळ्यामध्ये गेन ऑफ इलेक्ट्रॉन झालंय. काय ऑक्सिडेशन आहे का रिडक्शन आहे? सगळे कोणते रिएक्शन्स आहेत हे? सगळे हे बघा, झिंक, मॅग्नेशियम, सोडियम, कॅल्शियम, लिथियम, हे सगळे कसले रिएक्शन्स आहेत? सगळे रिडक्शन्स रिएक्शन आहेत. म्हणजे जेव्हा तुम्ही एखाद्या इलेक्ट्रॉडचं पोटेन्शियल फाइंड करताय, जेव्हा तुम्ही इलेक्ट्रॉड पोटेन्शियल फाइंड करताय त्यावेळी त्या सगळ्या रिएक्शनचे काय कन्सिडर केले तर रिडक्शन पोटेन्शियल. आणि हे काय आपण नाही केलेले, हे UPSC ने सांगितलंय की तुम्ही जेव्हा कधी इलेक्ट्रॉड पोटेन्शियल फाइंड करणार, जेव्हा कधी तुम्ही काय फाइंड करणार आहे ते तुम्ही रिडक्शन पोटेन्शियल म्हणजे स्टँडर्ड इलेक्ट्रॉड पोटेन्शियल कन्सिडर करायचे. म्हणजे हे सगळे रिडक्शन. हे बघा, हे जे साईन इथं मायनस मध्ये येतात ना, जेव्हा इथं साईन मायनस मध्ये येते, ही मायनस मध्ये जेव्हा साईन येते त्याचं मिनिंग आहे की ही रिएक्शन जे काय हे या डिरेक्शनला पॉसिबल, ह्याच्या अपोजिट डिरेक्शनला पॉसिबल. पण आपण लिहिताना रिडक्शन पोटेन्शियल कंपॅरिझन साठी उलट लिहिले. समझ में आ रहा है? नेगेटिव्ह साईन शोज की ती रिएक्शन त्या डिरेक्शनला पॉसिबल नाहीये, त्याच्या अपोजिट डिरेक्शन, म्हणजे त्याचं ऑक्सिडेशन चांगलं होतंय, रिडक्शन चांगलं होत नाही. ठीक आहे, सो आपण आपल्या पॉइंट कडे येऊया. So what is salt bridge? काय होतं salt bridge? In a galvanic cell, the two solutions are connected by a salt bridge. दोन कशाने कनेक्ट केलेले असतात? Salt bridge. It is a U-tube containing U-shaped tube. कसली tube? U-shaped tube containing a saturated solution of inert electrolyte KCl किंवा NH4NO3 आणि 5% काय असते तर agar solution. The ions of electrolyte do not react with the ions of electrode. Ions of electrolyte electrode बरोबर react करत नसतात. म्हणजे K+ किंवा Cl- जो सोल्युशन मध्ये येणार तो कधीच इलेक्ट्रोड बरोबर रिएक्ट होणार नाही. ठीक आहे, बरं. Salt bridge is prepared by filling the U tube with a hot saturated solution of salt, that is KCl, and 5% agar-agar solution, allowing it to cool. The cooled solution sets into gel which does not comes out on inverting the tube. So the salt bridge is kept distilled. Okay, म्हणजे जर salt bridge ला ठेवायचं असेल तर आपण distilled water मध्ये. हे बघा, इथं वूल प्लग्स आहेत, ग्लास वूल प्लग्स. का तर ते डायरेक्टली कशामध्ये मिक्स व्हायला नको? सोल्युशन मध्ये मिक्स व्हायला नको. ठीक आहे. सॉल्ट ब्रिजचं काम काय 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 सांगितलं मी तुम्हाला, हे क्वेश्चन विचारतात एक्झामला. What are the significance of salt bridge किंवा what are the functions of salt bridge? What are the functions of salt bridge? It provides an electrical contact between two solutions and thereby completes the electrical circuit. It prevents the intermixing of the two solutions. It maintains the electrical neutrality in both the solution by transfer of ions. What? How?
व्हॉट अँड हाऊ? बाय ट्रान्सफर ऑफ व्हॉट? आयन्स. आता इथं बघा फॉर्म्युलेशन्स और शॉर्ट नोटेशन्स ऑफ गॅल्व्हॅनिक सेल. A galvanic cell is represented by formula or short notation that includes electrodes, aqueous solutions or of ions and other species which may or may not be involved in the cell reaction. The following conventions are used to write the cell notation. Cell notation म्हणजे cell formula. Cell notation म्हणजे cell formula. काय काय आहेत बघा cell notation मध्ये? सगळ्यात पहिला the metal electrodes or the inert electrodes are denoted by the vertical line placed at the end of the formula. Zinc एक इलेक्ट्रॉड आहे, कॉपर पण एक काय आहे तर इलेक्ट्रॉड आहे. झिंक एनोड आहे म्हणून लेफ्टला, कॉपर कॅथोड आहे म्हणून राईटला. Metal electrodes or inert electrodes are denoted by the vertical line placed at the ends of the formula. Vertical lines placed at the ends of the formula. Or short notation. The anode is written on the extreme left. The cathode is written on the extreme right. Anode is written on the extreme left and cathode is written on the extreme right. नेक्स्ट बघा द इनसोल्युबल स्पीशीज असतील कोणतर किंवा गॅसेस आर ऑल्सो प्लेस्ड इन द इंटेरियर पोझिशन ऍडजसेंट टू द मेटल इलेक्ट्रोड. एक्झाम्पल रिमाइंडर हे बघा H प्लस ऍक्वस स्टेट मध्ये होता, सिंगल वर्टिकल लाईन H2 गॅशियस स्टेट मध्ये होता, ज्याचं प्रेशर किती आहे तर 1 ऍटमॉस्फेरिक प्रेशर. सिंगल वर्टिकल लाईन प्लॅटिनम. सिंगल वर्टिकल लाईन समजते का? येस ऑर नो? येस ऑर नो? म्हणजे त्यांनी काय म्हटले जर गॅसेस असतील तर ते पण इंटेरियर पोझिशनला ऍडजेसेंट टू मेटल इलेक्ट्रोड काय केलेले असतात तर प्लेस केलेले असतात. द ऍक्वस सोल्युशन और आयन्स आर प्लेस्ड ऍट द मिडल ऑफ द सेल फॉर्म्युला. हे बघा Zn2 plus gives 1 molar, copper 2 plus gives 1 molar. हे दोन्ही aqueous solutions आहेत ना, मग हे कुठे प्लेस केले मिडल मध्ये आणि त्याला सेपरेट कसं केलंय तर विथ द हेल्प ऑफ सॉल्ट ब्रिज. सेपरेट कसं केलंय विथ द हेल्प ऑफ सॉल्ट ब्रिज. So the aqueous solutions of ions are placed at the middle of the cell formula. The single vertical lines between the two phases indicates the phase boundary. Which boundary? हे बघा हा H प्लस ऍक्वस स्टेट मध्ये आहे, सिंगल वर्टिकल लाईन गॅशियस स्टेट मध्ये आहे, सिंगल वर्टिकल लाईन सॉलिड स्टेट मध्ये. फेज बाउंड्री. ओके इट इज अ डायरेक्ट, इट इंडिकेट्स द डायरेक्ट कॉन्टॅक्ट बिटवीन देम. डायरेक्ट कॉन्टॅक्टच आहे ना. मेटल इलेक्ट्रोडला ऍक्वस सोल्युशन मध्ये डिप केलंय, मेटल इलेक्ट्रोडला कुठे डिप केलंय ऍक्वस सोल्युशन. डायरेक्ट कॉन्टॅक्ट. ठीक आहे पुढं a double vertical line between the two solution indicates that they are connected by what? Yes, they are connected by salt bridge. They are connected by salt bridge. Now, the additional information such as concentration of solution compulsory द्यायलाच पाहिजे. Gas pressure is also given. Gas pressure is also given. Single half reaction. जर सिंगल हाफ रिएक्शन लिहायची असेल तर कशी लिहायची म्हणून सांगितलेलं मी तुम्हाला. पहिला ऍक्वस सोल्युशन आणि मग त्याचा इलेक्ट्रॉड. मग तो एनोड असू दे किंवा कॅथोड. जर तुम्ही सिंगल इलेक्ट्रोड जर रिप्रेझेंट करताय तर पहिला त्याची ऍक्वस सोल्युशन, मग सिंगल वर्टिकल लाईन, मग मेटल प्लेट. समझ में आ रहा है? ठीक. सो द सिंगल हाफ सेल इज रिटन इन ऑर्डर ऍक्वस सोल्युशन ऑफ आयन फर्स्ट अँड देन द सॉलिड. हे बघा Zn2 plus aqueous 1 molar zinc in the solid state. आता this order is reversed when the electrode acts as an anode. असंच झालं ना, ऑर्डर रिव्हर्स झाली ना. ऑर्डर रिव्हर्स झाली का बघा. तुमचं झिंक हे जे होतं हे तुम्ही फक्त इलेक्ट्रॉड म्हणून जेव्हा लिहिताय तेव्हा कसं लिहिणार आहे, फक्त इलेक्ट्रॉड म्हणून जेव्हा लिहिताय तेव्हा Zn2 plus aqueous
1 मोलार सिंगल वर्टिकल लाईन झिंक इन द सॉलिड स्टेट असं लिहिताय. पण याचा रिव्हर्स याचं काय आहे? झिंक इन द सॉलिड स्टेट सिंगल वर्टिकल लाईन Zn2 प्लस ऍक्वस जर हा एनोड म्हणून ऍक्ट करत असेल तर एखादा इलेक्ट्रोडचं लिहिण्याचं प्रपोर्शन आहे पहिला ऍक्वस स्टेट आणि त्याची सॉलिड स्टेट. पण जेव्हा तुम्ही एखादा सेल फॉर्म्युला मध्ये तो एनोड म्हणून लिहिताय तर त्याचं वे रिव्हर्स होते. त्याचं वे काय होतंय? रिव्हर्स. So the following example illustrate the conventions. The cell composed of magnesium anode and silver cathode consists of two half cell. हे बघा हा Mg2 plus aqueous 1 molar Mg in the solid state एक इलेक्ट्रॉन आहे. Ag plus 1 molar Ag in the solid state हा असा रिप्रेझेंट केलाय. मला सांगा यामध्ये एनोड कोण आहे आणि कॅथोड कोण आहे? मग यामध्ये एनोड कोण आहे आणि कॅथोड कोण आहे? मॅग्नेशियम एनोड आहे आणि Ag कॅथोड आहे. जर तुम्हाला सेल फॉर्म्युला दिलाय काय दिलाय तर एक्स्ट्रीम लेफ्टचा एनोड एक्स्ट्रीम राईटचा एनोड आणि एक्स्ट्रीम राईटचा कॅथोड. मग ठीक आहे. रायटिंग द सेल रिएक्शन कंपेअर्स टू सेल नोटेशन. आता जो सेल दिलेला तो कोण होता? मॅग्नेशियम इन द सॉलिड स्टेट. सिंगल वर्टिकल लाइन Mg2 plus in the aqueous state 1 molar concentration. Double vertical line Ag plus in the aqueous state 1 molar concentration. Single vertical line Ag in which state? Solid. Now this is cell formula. आणि या सेल फॉर्म्युला मला सेल रिएक्शन लिहायचे जे की रेडॉक्स रिएक्शनच्या पद्धतीने असणार आहे. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट रिएक्शन लिहिल्यानंतर ना तुम्हाला ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन आणि रिडक्शन हाफ रिएक्शन ही बॅलन्स करायची. लॉस ऑफ इलेक्ट्रॉन शुड बी इक्वल्स टू काय असायला पाहिजे तर गेन ऑफ इलेक्ट्रॉन. बरं हा एक्स्ट्रीम लेफ्टला एनोड असतो आणि एक्स्ट्रीम राईटला काय असते तर कॅथोड. एनोडचं काय होतंय तर ऑक्सिडेशन आणि कॅथोडचं काय होतंय तर रिडक्शन. एनोडचं काय होतंय हा. सो इथं काय असणार आहे हा मॅग्नेशियम इन द सॉलिड स्टेट आहे. हा देताना काय देणार आहे तर Mg2 प्लस प्लस हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स 2 इलेक्ट्रॉन्स. ह्याचं काय रिएक्शन आहे तर ऑक्सिडेशन हाफ इक्वेशन कुठं होणार आहे तर एनोड. Ag प्लस आहे म्हणजे Ag प्लस टू Ag जाणार आहे काय. हा Mg2 प्लस गेला तसं Ag प्लस टू Ag जाणार आहे. मग Ag प्लस जर आहे तर तो एकच इलेक्ट्रॉन गेन करणार आहे आणि काय देणार आहे Ag इन विच स्टेट सॉलिड स्टेट. मग ही कसली रिएक्शन झाली रिडक्शन हाफ इक्वेशन आणि हा रिडक्शन हाफ इक्वेशन आणि काय असणार आहे तर कॅथोड. रिडक्शन हाफ इक्वेशन आणि काय असणार आहे तर कॅथोड. बरं लॉस ऑफ इलेक्ट्रॉन इज इक्वल्स टू गेन ऑफ इलेक्ट्रॉन आहे का? लॉस ऑफ इलेक्ट्रॉन इज इक्वल्स टू गेन ऑफ इलेक्ट्रॉन आहे का? नाहीये. त्यामुळे तुम्ही येस Ag प्लस ला 2 2 मग हे दोन इलेक्ट्रॉन काय झाले कॅन्सल. यश. सो मॅग्नेशियम इन द सॉलिड स्टेट प्लस 2Ag plus in the aqueous state gives Mg2 plus in the aqueous state plus 2Ag in the solid state. ही तुमची कसली रिएक्शन झाली नेट सेल रिएक्शन. कसली रिएक्शन झाली समजते मी काय सांगते यस ऑर नो. कारण नेट सेल रिएक्शन फाइंड करायला पाहिजे कारण तुम्हाला ई सेल फाइंड करायचंय. ई सेल ई नॉट सेल नर्स्ट इक्वेशन हे रिलेटेड आहेत एक दुसऱ्याला.
पहिला इनॉट सेल म्हणजे काय, ई सेल म्हणजे काय, आणि मग नर्स्ड इक्वेशन म्हणजे काय, आणि मग बॅलन्स्ड इक्वेशनच्या जे काही कॉन्सन्ट्रेशन असतात ते वापरावे लागतात तिथं नर्स्ड इक्वेशनला. त्यामुळे बॅलन्सिंग रिएक्शन कसं करायचं हे माहित असायला पाहिजे. इथं बघा, mentioned in the section as mentioned in the section 5.4.2 oxidation half reaction occurs at anode. चेक करा, लेफ्ट हँड राईट हँड, लेफ्ट हँड राईट हँड चेक करा मी जे सांगते ते की as mentioned in the section 5.4.2 oxidation half reaction occurs at anode and reduction half reaction occurs at cathode. It is therefore that it follows a galvanic cell. Oxidation half takes place at left hand side electron and reduction half reaction takes place on the right hand side reaction. Write the oxidation half reaction for the left hand side. बघा, हे लेफ्ट हँड साइड आहे ना, ह्या लेफ्ट हँड साइड साठी आपण ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन लिहितो आणि राईट हँड साइड साठी काय, अँड रिडक्शन हाफ रिएक्शन फॉर द राईट हँड साइड. राईट हँड साइड साठी आपण रिडक्शन गेन ऑफ इलेक्ट्रॉन लिहिलं. काय लिहिलं, गेन. ऍड द टू इलेक्ट्रॉन्स, दोन इलेक्ट्रॉन्स काय करा, ऍड करा, अँड द ओव्हरऑल सेल रिएक्शन. व्हाईल ऍडिंग द इलेक्ट्रॉन मस्ट बी कॅन्सल. इलेक्ट्रॉन मस्ट बी कॅन्सल म्हणजे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन शुड बी इक्वल टू काय असायला पाहिजे, गेन. मग या केसमध्ये दोन इलेक्ट्रॉन दिलेले पण हा एकच इलेक्ट्रॉन गेन करू शकत होता, म्हणून ह्याला सगळ्या इक्वेशनला मल्टिप्लाय बाय काय केलं तर 2 केलं. सो फॉर दिस purpose it may be necessary to multiply one or both the half reaction by a suitable numerical factor. So no electron should be appear in the overall cell reaction. It is important to note that the individual half reaction may be written with a one or more electrons. तुम्ही जेव्हा इंडिव्हिज्युअल रिएक्शन लिहिताय त्यावेळी अनबॅलन्स चालतंय, इथं 2 आहे तिथं 1 आहे. पण जेव्हा तुम्ही ओव्हरऑल रिएक्शन लिहिताय त्यावेळी तुमचा लॉस शुड बी इक्वल टू काय असायला पाहिजे, गेन असायलाच पाहिजे. फॉर एक्झाम्पल, हाफ रिएक्शन ऑफ H2 gas, whether it is written as 2H plus 2 electron gives H2, काय फरक पडणार नाही. किंवा H plus electron gives half, makes no difference in the overall reaction. In the overall reaction, the electron must have to be balanced. The electron must have to be balanced. इथं बघा, हा निकेल, ही रिएक्शन बघा, निकेल इन द सॉलिड स्टेट. इथं बघा, निकेल कोणत्या स्टेट मध्ये आहे, सॉलिड स्टेट. सिंगल वर्टिकल लाईन Ni2+ कोणत्या स्टेट मध्ये आहे, ऍक्वस, 1 मोलार कॉन्सन्ट्रेशन. परत डबल वर्टिकल लाईन म्हणजे सॉल्ट ब्रिज आली, Al3+ इन द ऍक्वस स्टेट आहे, 1 मोलार कॉन्सन्ट्रेशन. परत सिंगल वर्टिकल लाईन अल्युमिनियम कोणत्या स्टेट मध्ये आहे तर सॉलिड स्टेट मध्ये आहे. ही सेल रिएक्शन झाली. तुम्ही त्यांनी काय म्हटलं, लेफ्ट हँड साइडची तुम्ही काय लिहा, ऑक्सिडेशन, आणि राईट हँड साइडची तुम्ही काय लिहा, रिडक्शन, इरिस्पेक्टिव्ह ऑफ इलेक्ट्रॉन. त्याची स्टँडर्ड रिडक्शन आणि स्टँडर्ड ऑक्सिडेशन लिहायची. म्हणजे इथं काय तर हा निकेल आहे इन द सॉलिड स्टेट, हा देताना काय देणार आहे तर Ni2++ हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स, 2 इलेक्ट्रॉन्स. ही कोणती रिएक्शन असणार आहे तर ऑक्सिडेशन हाफ इक्वेशन. कसली रिएक्शन असणार आहे, कसली रिएक्शन असणार आहे, ऑक्सिडेशन हाफ इक्वेशन. ऑक्सिडेशन हाफ इक्वेशन कुठं होणार आहे तर एनोड. परत Al3+, 3 इलेक्ट्रॉन्स काय देते तर अल्युमिनियम कोणत्या स्टेट मध्ये, सॉलिड स्टेट मध्ये. दिस इज द रिडक्शन हाफ इक्वेशन. कुठं होणार आहे, ऍट कॅथोड होणार आहे. बरं, बॅलन्स्ड आहे का ही रिएक्शन मला सांग, नाहीये बॅलन्स्ड. कारण इथं 2 इलेक्ट्रॉन आहेत आणि 3 इलेक्ट्रॉन आहेत, आणि ऍट द एंड त्यांनी म्हटले की लॉस शुड बी इक्वल टू काय असायला पाहिजे, गेन. म्हणून मी निकेलला मल्टिप्लाय काय करणार बाळांनो, 3. कारण 3 2 जा काय येणार आहे तर 3 2 जा काय येणार आहे तर 6. आणि अल्युमिनियमला मल्टिप्लाय बाय काय करणार आहे तर, मग 3 2 जा 6, 3 2 जा 6 आणि 3 2 जा 6 काय होणार आहे, कॅन्सल होणार ना. आणि मग नेट सेल रिएक्शन, 3 times nickel in the solid state plus 2 Al3+ in the aqueous state gives काय, what it gives, 3 times Ni2+ in the aqueous state plus 2 Al in the solid state. This is what, this is overall cell reaction. This is what, समझ में आ रहा है, yes or no, yes or no.
ठीक आहे. इलेक्ट्रॉन पोटेन्शियल आणि सेल पोटेन्शियल पुढच्या लेक्चरला घेऊया. पण मी इलेक्ट्रॉन पोटेन्शियल आणि सेल पोटेन्शियल बद्दल इन्फॉर्मेशन दिली आहे का? दिली आहे का? गॅल्व्हॅनिक सेल एक्सप्लेन करतानाच थोडी इन्फॉर्मेशन दिली, कारण ती लागते आपल्याला पुढे. ओके, ठीक, थांबूया.